लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक अपडेट असणार आहे. लाडकी बहीण योजना अत्यंत गाजलेली योजना, सर्वात आवडती योजना. राज्य सरकारच्या माध्यमातून 2024 ला लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. जेव्हा इलेक्शन होते त्याआधीच 2 ते 3 महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली व त्याला इतकं जे काही लाडकी बहीण योजना गाजली की महायुती सरकारला गेम चेंजर ठरली व महायुती सरकार पूर्णपणे निवडून आली. लाडक्या बहिणींचे लाड सुरू राहिले. 1500 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना भावाकडून देण्यात आले. अनेक जणांनी त्यासाठी अपोज सुद्धा केले. अनेक जण कोर्टात गेले, लाडकी बहीण योजना बंद करा किंवा लाडकी बहीण योजना ही पैशांचे व्यवहार किंवा लाडक्या बहिणींना तुम्ही विकत घेता असं वगैरे अनेक चर्चा झाली. मात्र लाडक्या बहिणींना आता 2026 मध्ये 2 वर्ष पूर्ण होत आहेत व जे प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याकडून आता जी समिती आहे त्यांच्याकडून आता जे सांगण्यात आलेलं आहे किंवा मागणी करण्यात आली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे पैशांची वाढ आहे ती करण्यात यावी. आता ही अत्यंत महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणीनो, पंतप्रधान जे सल्लागार आहेत त्यांच्याकडून ही अपडेट आल्यामुळे काय झालंय की केंद्र शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडचे जे काही सल्लागार आहेत, आर्थिक सल्लागार, राष्ट्राची ही अत्यंत गाजलेली चांगली योजना आहे. ओडिसाची योजना आहे लाडक्या बहिणींसाठी, ती देखील चांगली योजना आहे. मात्र या आर्थिक व्यवहार चांगल्या पद्धतीने वाढले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचे जे आर्थिक व्यवहार आहे त्यामध्ये वाढ करण्यात आले किंवा लाडक्या बहिणी स्वतः आता खर्च करण्याचे निर्णय घेत आहेत. लाडक्या बहिणी आता निर्णय घेत आहेत की शाळेचा खर्च असो मुलांचा किंवा जे काही औषध उपचारांचा खर्च असू दे, ती लाडक्या बहिणी स्वतः इथे निर्णय घेत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने राज्य सरकारचं नक्कीच इथे कौतुक केलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार आता यावरती नक्कीच लक्ष देतील की लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये आहेत त्यामध्ये वाढ करण्यात यावी. आता पंतप्रधान जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांची जी समिती आहे त्यांच्याकडून हे मोठं आव्हान करण्यात आलं आहे की मोठी जे काही मागणी आहे ते सुद्धा करण्यात आले की लाडक्या बहिणीच्या पैशांमध्ये तर वाढ करण्यात यावी. 2 वर्ष झालं आहे 1500 रुपये लाडक्या बहिणीने मिळत आहे व महायुती सरकारने सुद्धा त्यांच्या वचननामामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला आम्ही फक्त 1500 रुपयामध्ये ठेवणार नाही तर आम्ही 2100 रुपये देखील करू. पण आता ई केवायसीच्या मध्ये काय झालं, 6 महिन्यापासून ई केवायसी पडताळणी प्रक्रिया त्यामध्ये 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. पण त्यामुळे अजूनही लाडक्या बहिणी नाराज आहेतच. पण ज्या लाडक्या बहिणी म्हणजे 1,70,00,000 लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अजूनही 1500 रुपये मिळत आहे, त्या लाडक्या बहिणींना नक्कीच लॉटरी लागणार का? त्या लाडक्या बहिणींना नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाढ करण्यात येईल का? हे सुद्धा आपण आता वाट पाहायची आहे. या संदर्भात आपण आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस अपडेट देणार आहोत. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व लाडक्या बहिणीनो, आता राज्य सरकारचं इथं कौतुक झालं आहे की लाडकी बहीण योजना अत्यंत छान प्रकारे चालू आहे. तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देता त्यामुळे आर्थिक व्यवहार लाडक्या बहिणींना समजत आहे व आर्थिक निर्णय आहे तुम्ही सक्षम बनवत आहे की प्रत्येक महिलांना आता खर्च करायचे जे निर्णय आहे ते स्वतः घेत आहे. त्यामुळे या योजनेमध्ये पैशांची वाढ करण्यात यावी हे सुद्धा मागणी करण्यात आल्यामुळे लवकरच ही हप्त्याची वाढ होईल व महायुती सरकारने जे वचननामा देण्यात आलेला आहे ते देखील आता राज्य सरकारच्या लक्षात येईल. कारण आता कर्जमाफीचे वचननाम्यामध्ये मेन्शन केलं होतं. आता कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफीवरती प्रक्रिया सुरू आहे. जी यादी आहे ती देण्यात येत आहे. 2 लाखापर्यंत जे शेतकरी बांधव आहेत त्यांची कर्जमाफी होत आहे. जे कर्ज नियमित फेड करतात त्यांना 50,000 रुपये सुद्धा मिळणार आहे प्रोत्साहन. तर अशा प्रकारे ही पूर्ण महायुती सरकार काम करत आहेत व आता केंद्र सरकारचे जे काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याकडून कौतुक झालं आहे म्हटल्यावर नक्कीच राज्य सरकार सुद्धा लवकरच निर्णय घेतील व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्त्याची वाढ सुद्धा लवकरच दिली जाईल अशी आपण विनंती करूया. जेणेकरून लाडक्या बहिणीचं 1500 रुपयामध्ये काही भागत नाही. त्यामुळे पैसे वाढ करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींची देखील ही मागणी आहे व गेल्या वर्षीच आपल्या दिव्यांग बांधव आहेत त्यांना देखील 1500 रुपयाचे 2,500 रुपये प्रति महिना वाढ करण्यात आले आहे. अशा प्रकारे ही जर लाडक्या बहिणीने देखील वाढ केली तर नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधन पर्यंत जरी वाढ केली तर नक्कीच रक्षाबंधनचं एक मोठं गिफ्ट असणार आहे. महत्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. तुमचं मत काय आहे? पैशांमध्ये वाढ व्हावी का नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला शेअर करा व अशाच प्रकारच्या पुढील अपडेटसाठी आपल्या योजनेत्रा पेज लावा, चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.